नमस्कार. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. आज आपण आपल्या चॅनलवर पाहणार आहोत पोहा. आता नाव ऐकून तुम्हाला असं वाटत असेल की ही काय पोहा दाखवत आहे, आम्हाला काय पोहा बनवता येत नाही. तसं बघितलं तर महाराष्ट्रामध्ये प्रत्येक घरामध्ये पोहे हे आवर्जून बनवले जातात. पण प्रत्येक गृहिणीची पोहे बनवण्याची पद्धत मात्र खूप जास्त वेगळी असते. आज मी माझ्या पद्धतीने पोहे कसे बनवते हेच या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कधी कधी ना काय होतं, सकाळी बनवलेले पोहे अगदी 1 ते 1.5 तासामध्ये छान असे मऊ राहत नाहीत, कुठेतरी ते वातळ जाणवतात. आज आपण आपल्या चॅनलवर पाहणार आहोत नाश्ता सेंटरवर मिळतात अगदी तसेच मऊसूत आणि तोंडामध्ये टाकताच विरघळणारे पोहे. पोहे बनवताना अशा काही चुका असतात ज्या आपण नकळत करतो आणि त्यामुळेच कुठेतरी आपले पोहे चिवट होतात. अशा पद्धतीचे पोहे जर तुम्हाला बनवायचे असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आज मी 3 प्लेट पोहे बनवणार आहे. यासाठी 2 वाटी पोहे छान असे गाळून घेतले. गाळून घेतल्यामुळे यामधला असलेला कचरा बाहेर निघतो. पोहे गाळल्यानंतर आता हे पोहे आपण धुवून घेणार आहोत. जेव्हा आपण पोहे धुतो तेव्हा अशा पद्धतीचं खोलगट भांडं आपल्याला वापरायचं आहे. यामुळे असं होतं की सर्व पोहे स्वच्छ धुतल्या जातात. एका हाताने पाणी टाकायचं आणि दुसऱ्या हाताने आपल्याला हे पोहे छान असे चोळून घ्यायचे आहे. बघू शकता किती गढूळ पाणी निघालेलं आहे. हे पाणी आता आपण बाजूला काढून घेऊया. इथे आपण जाड पोहे वापरत आहोत, याला दगडी पोहे सुद्धा म्हणतात. पोहे धुतल्यानंतर 2 मिनिटं झालेली आहे आणि यामध्ये मी 1 टेबलस्पून एवढी साखर घातली. साखर यासाठी घालायची आहे, यामुळे पोह्यांना रंगसुद्धा छान येतो आणि पोहे चवीलासुद्धा भन्नाट लागतात. आता यामध्येच मी लिंबूसुद्धा पिळून घेत आहे. इथे अर्ध लिंबू वापरत आहे. जेव्हा आपण पोह्यांमध्ये अशा पद्धतीने लिंबू पिळून टाकतो तेव्हा हे पोहे खाताना अतिशय मऊ आणि लुसलुशीत लागतात आणि तोंडामध्ये जाताच विरघळतात. सर्व पोह्यांना मीठ आणि साखर लावल्यानंतर एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं. व्हिडिओमध्ये दाखवलेल्या सर्व साहित्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. सर्वात आधी गॅसवरती आपण कढाई ठेवली आणि कढाईमध्ये 1.5 पळी एवढं तेल घातलं. यापेक्षा कमी किंवा यापेक्षा जास्त तेल वापरायचं नाही, कारण इथे आपण फक्त 3 प्लेट पोहे बनवत आहोत. वाटीचं आणि वजनी प्रमाण दोन्हीही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. जर तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये पोहे बनवायचे असेल तर 10 प्लेट पोह्यांचं प्रमाणसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. सर्वात आधी तेल तापल्यानंतर यामध्ये मी शेंगदाणे घातले आणि साधारण 50 ग्रॅम एवढे शेंगदाणे असतील. शेंगदाणे यासाठी तळून घ्यायचे की हे शेंगदाणे पोहे तयार झाल्यानंतर पोह्यांवरती आपल्याला पेरायचे आहे. असं केल्यामुळे शेंगदाण्याचा कुरकुरीतपणा कायम राहतो आणि शेंगदाणे जेव्हा आपण पोह्यांवरती पेरतो तेव्हा ते दिसायला सुद्धा अतिशय छान दिसतं. सर्वात आधी तेल छान असं गरम झालं. यामध्ये आपण मोहरी घातली. इथे अर्धा टीस्पून मोहरी वापरली. 4 हिरव्या मिरच्या मोठ्या आकारामध्ये कट केल्या. मिरच्यासुद्धा छान अशा तळसल्या आहेत. आता यामध्ये आपण 1 वाटी कांदा वापरत आहोत. पोहे बनवताना आपण जेवढे पोहे घेतले त्याच्या अर्ध्या प्रमाणामध्ये आपल्याला कांदे घ्यायचे असतात. यामुळे काय होतं की आपले पोहे अजिबातही चिवट होत नाही आणि खूप वेळपर्यंत मऊ राहतात, अजिबातही वातळ होत नाहीत. आता फोडणीमध्ये मी थोडा कढीपत्तासुद्धा घातला आहे. पोहे बनवताना तुम्ही एक गोष्ट नोटीस केली असेल की मी पोह्यांमध्ये हिंग आणि जिरे घातलं नाही. हे माझ्या आवडीनुसार मी बनवत आहे. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नक्कीच घालू शकता. आता यामध्ये अगदी थोडीशी हळद घातली आहे आणि चवीनुसार आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे. जेव्हा आपण पोह्यांमध्ये मीठ न घालता फोडणीमध्ये जेव्हा आपण मीठ घालतो तेव्हा हे मीठ सर्व पोह्यांना एकसारखं लागतं, म्हणून फोडणीमध्येच आपल्याला मीठ घालायचं असतं.
पण मोठ्या भांड्यामध्ये पोहे छान असे धुवून घेतलेले होते, म्हणून बघू शकता आपले पोहे छान असे मऊ आहेत. आता हे पोहे आपण या फोडणीमध्ये टाकत आहोत. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल की पोहे किती मऊ आहे आणि पोह्यांमध्ये किती जास्त मऊपणा आणि मॉइश्चर आहे. हेच मॉइश्चर आपल्या पोह्यांमध्ये असलं की आपले पोहे मऊ राहतात, लुसलुशीत तयार होतात आणि खाताना असं वाटतं की प्लेटमधले पोहे संपूच नये. आता फोडणीमध्ये सर्व पोहे छान असे मिक्स करत आहे. जेव्हा आपण फोडणीमध्ये पोहे मिक्स करतो तेव्हा एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, गॅसची पॉवर तुम्हाला अतिशय कमी करायची आहे आणि कमी केल्यानंतरच फोडणीमध्ये पोहे टाकायचे आहे. पोहे टाकल्यानंतर फोडणीमध्ये पोहे पूर्णपणे एकजीव करायचे आहे आणि नंतर यावरती 2 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे. जेव्हा 2 मिनिटाची आपण या पोह्यांना वाफ देतो तेव्हा हे पोहे चवीला अप्रतिम तयार होतात. 2 मिनिटानंतर पोहे उघडून बघितले, बघू शकता किती छान असे हे पोहे तयार झाले आहेत आणि हलक्या हाताने पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घेत आहे. बघू शकता किती छान आणि मऊ लुसलुशीत आपले पोहे इथे तयार झाले आहेत. जेव्हा आपण पोहे बनवतो तेव्हा जेवढ्या प्रमाणामध्ये आपण पोहे घेतो त्याच्या अर्ध्या प्रमाणामध्ये आपल्याला कांदा वापरायचा आहे. जेव्हा आपण कांदा भरपूर वापरतो तेव्हा सकाळी बनवलेले पोहे संध्याकाळपर्यंतसुद्धा मऊ आणि लुसलुशीत राहतात. अजिबातही ते चिवट होत नाही किंवा खाताना घशामध्ये अडकल्यासारखे होत नाहीत. तयार झाले आहेत आपले झटपट 2 मिनिटामध्ये होणारे पोहे. व्हिडिओमध्ये खूप साऱ्या लहान सहान टिप्स मी तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बघितला असेल. आता यावरती आपण तळून घेतलेले शेंगदाणे टाकून घेऊया. जर आपण फोडणीमध्ये शेंगदाणे टाकले तर ते शेंगदाणे कुठेतरी मऊ पडतात किंवा चिवट होतात, म्हणून आपण हे शेंगदाणे पोहे तयार झाल्यानंतर पोह्यांवरती पेरून घेत आहोत. यावरती थोडं शेव टाकून घेत आहे. याऐवजी तुम्ही किसलेलं खोबरंसुद्धा टाकून घेऊ शकता. आता हे गरम गरम पोहे मी लिंबू पिळून खाणार आहे आणि तुम्हाला सुद्धा छान वाटले असेल तर तुम्ही सुद्धा नक्कीच या आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. हा व्हिडिओ तुम्हाला छान वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा.